अध्यक्ष महोदय, लक्षवेधी. साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या दुर्घटनेबाबतचं निवेदन आज दिनांक 2 जुलै 2026 रोजी साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून श्री असलम इसाक शेख वय वर्ष 55 ही व्यक्ती तिचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृतदेह 100 फुटावर असलेल्या मलनिस्सारण वाहिनीवरील मॅनहोलमधून फायर ब्रिगेडच्या मदतीने काढण्यात आला. पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील सर्व मॅनहोल, त्यावरील जाळ्या आणि मॅनहोल कव्हर्स उपलब्ध आणि सुस्थितीत ठेवण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी काढलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करावे. तसेच या जाळ्या व मॅनहोल कव्हर्स अस्तित्वात असण्याबाबत पूर्ण खात्री करून तसा स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा. यासाठी अनेक बैठकांमध्ये वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा आढावा घेण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये पर्जन्य जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी अशा दोन्ही प्रकारच्या वाहिन्यांवर मॅनहोल असून ते वर्तुळाकार व आयताकृती असतात. मलनिस्सारण वाहिन्यावरील मॅनहोल शक्यतो आयताकृती असून या घटनेमध्ये असलेले मॅनहोल हे मलनिस्सारणचे असून आयताकृती होते. यावर जाळी उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यासाठी त्यावर जाळी बसवण्याकरता एल विभागातील परिरक्षण विभागाकडून या कामासाठी सूचना करण्यात आल्या होत्या. या मॅनहोल कव्हरचे काम सुरू करण्यासाठी सदर कंत्राटदाराने आज वाहन, जाळी व मनुष्यबळ याची उपलब्धता करून दिली होती. सकृतदर्शनी जाळ्या लावण्याच्या उद्देशाने कंत्राटदाराच्या कामगारांकडून मॅनहोलचे झाकण उघडले आणि सदर जाळी लावण्यापूर्वीच वरून रस्त्यावरून जाणारा पादचारी त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडला. याबाबतचे कॅमेरा फुटेज पाहता असे दिसून आले की हे काम करण्यासाठी आवश्यक असलेले बॅरिकेटिंग अथवा त्यावर ठेवण्यात येणारा ट्रायपॉड जागेवर नव्हता. कामगार कदाचित पादचाऱ्यांना सूचना देण्यासाठी उभे होते, तथापि भ्रमणध्वनीवरून बोलत येणाऱ्या पादचाऱ्याला बॅरिकेटिंग अभावी चालू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने ती व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. सदर काम करताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी न घेतल्याची प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून सदर घटना कशामुळे झाली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे याची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी 7 दिवसात या चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे. मार्गदर्शक सूचना दिलेल्या असूनही आणि सातत्याने आढावा घेऊन देखील मॅनहोलची सुरक्षितता हा विषय दुर्लक्षित का राहतो आणि त्याबाबत कोणती उपाययोजना केली पाहिजे याबाबत स्वयंस्पष्ट सूचना देखील समितीने कराव्या. जे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित होते ते काम पावसाळा सुरू झाल्यानंतर हाती घेऊन सुरक्षिततेची वेळोवेळी काळजी न घेता व पुरेसे पर्यवेक्षण न ठेवता बेजबाबदारपणे केल्याबद्दल सकृतदर्शनी जे अधिकारी जबाबदार आहेत अशा खाली नमूद अधिकाऱ्यांना चौकशी सापेक्ष निलंबित करण्यात आले आहे. श्री धनाजी हेर्लेकर, सहाय्यक आयुक्त एल विभाग, श्री दीपक चौगुले, सहाय्यक दुय्यम अभियंता एल विभाग, श्री अभिजित चौगुले, कनिष्ठ अभियंता एल विभाग, श्री उत्तम पाटील, सहाय्यक अभियंता महाराष्ट्र प्रदेश. सदर काम ज्या कंत्राटदारामार्फत चालू होते त्या कंत्राटदारावर सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने मनपाकडून स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे. याशिवाय पुढील 8 दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व मॅनहोलची 100% पाहणी करून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून तसा अहवाल देण्याच्या सूचना सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, 7 परिमंडळीय उपायुक्त आणि 26 विभाग सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले आहेत.